आईजवळ जात आहे आणि संध्याकाळी भगवान परमात्मा आईजवळ जाऊन आईला सांगता, आई जाऊ द्या ना धनुर्याग आहे तर काय होते धनुर्यागाला, मी जातो आणि परत येतो, मी काय थांबण्याकरता जातोय, मी जाईल आणि पुन्हा लगेच येईल. पण आई म्हणते नाही कृष्णा, अरे तुझ्या भरोश्यावर आमचं जगणं आहे. आतापर्यंत जीवनामध्ये आनंद नव्हता, 80 वर्षानंतर आमच्या घरात आनंद आलाय आणि आनंद पुन्हा जाणे हे काही योग्य वाटत नाही. कृष्णा तू जाऊ नको. बलरामजी सुद्धा, आई तुला सोडून मी जाणार नाही. एखादा मुलगा अतिप्रिय असावा, सर्व घरी सर्व आहे, जमीन आहे. कल्पना करा, आपला मुलगा नोकरीवर असला, जाऊ द्या नोकरीवर शिकण्याकरता बाहेर असलं तरी तो जात असताना आईचा अंत करून भरून येते. आईला असं वाटतं आपला मुलगा आपल्या जवळ पाहिजे. कृष्णासारखा जर मुलगा असेल तर कोणत्या आईला असं वाटेल की तो गेला पाहिजे. कृष्णा तू जाऊ नको. ऐका, जो परमात्मा कधी आईच्या मांडीवर झोपला नाही, कधी आईच्या मांडीची अभिलाषा केली नाही, तो परमात्मा त्या दिवशी मात्र आपल्या आईला म्हणू लागला, आई मला आजच्या दिवस तुझ्या मांडीवरती झोपायचं आहे. मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपू का? ज्या दिवशी कृष्णाने हा शब्द बोलला आणि ज्या दिवशी कृष्णाच्या या शब्द यशोदा मातेच्या कानावरती पडले, यशोदा मातेला कळलं, ज्या अर्थी या काना कृष्णा माझ्या जवळ आला नाही, पण आज जर हा परमात्मा हा कृष्ण जर मला म्हणत असेल की आई मला तुझ्या मांडीवरती बसायचं आहे, नक्कीच आता हा पुन्हा या जगामध्ये आपल्याला पुन्हा दिसणार नाही डोळ्यांनी. रात्रभर भगवान परमात्मा आपल्या आईचं सात्वन करता, आई जाऊ दे ना, मी जातो, गेला म्हणजे पुन्हा येतो. खूप प्रयत्न केले पण कृष्ण काही ऐकत नाही. त्यावेळेला यशोदा माता म्हणते, कृष्णा तू लहानपणापासून माझं कधी काही ऐकलं नाही, खूप प्रयत्न केले म्हणून तू ऐकलंच नाही. पण कृष्णा माझ्या कानावरती जे लहानपणापासून होतं ना ते खरं आहे गड्या. काय ऐकलं तू? कृष्णा माझ्या कानावरती बातमी आहे की तू माझा मुलगा नाही. मला असं माहिती आहे की तू वसुदेव आणि देवकीचा मुलगा आहे. लोक जे सांगतात तेच खरं आहे कृष्णा. तू जर माझा असता तर माझ्याजवळून गेला कसा असता? तुझा जन्म माझ्या उदरातून नाही झाला, तुझा जन्म देवकीच्या गर्भातून झाला. म्हणून तुला तुझ्या आईची आठवण येत असेल, देवकीची, म्हणून तिच्याजवळ तुला जावं असं वाटत असेल. माझ्या प्रेमामध्ये तुला काहीतरी कमतरता वाटली असेल ना कृष्णा. त्याला भगवान परमात्मा बोलता येईल, आई जगाच्या दृष्टिकोनाने माझा जन्म जरी देवकीच्या पोटामध्ये झाला असला, पण आई हा कृष्ण कधीच देवकीचा म्हणून या जगामध्ये ओळखला जाणार नाही. नेहमी यशोदा का काना असंच ऐकायला मिळेल. हे चित्र आपल्याला असं सांगते, भगवान परमात्म्याची ही कथा आपल्याला सांगते की एका माता माऊलीला जर मुलगा नसेल तर एखादा मुलगा घ्या,